अर्थ खात्यावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीमध्ये उत्तम समन्वय असून त्याच समन्वयातून आम्ही काम करत आहोत। महायुतीतील तीनही पक्षांकडे महत्त्वाची खाती आहेत। कोणताही आमदार किंवा मंत्री कॅमेऱ्यासमोर निधी संदर्भात नाराजी व्यक्त करताना दिसलेला नाही, त्यामुळे नाराज असेल असं वाटत नाही, असं त्या म्हणतात। महाराष्ट्राचा अर्थ संकल्प त्यावेळेस मांडला जाणार होता आणि मग ते स्वाभाविक आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना ते स्वतःकडे अगदी नाईलाजाने घ्यावं लागतं। म्हणजे त्यांची काय त्याच्यामध्ये इच्छा होती किंवा काय होतं, पण तो प्रसंगच असा होता आणि त्याचं दादांचं अर्थसंकल्पामधलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं अर्थ खातं हे आलं पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे। आमच्या वाटेला ते आलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय देवाभाऊ फडणवीस हे आम्हाला लगेचच खातं देतील, कारण आता ती खरी वेळ येऊन ठेपलेली आहे। महायुतीचं सरकार आहे, 3 वेगवेगळे पक्ष आहेत, त्यामुळे सगळ्यांची 3 वेगवेगळे मतं असू शकतात। मग तसं म्हटलं तर नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे। नगर विकास खात्यामधल्या आमच्या नगरपालिकांना, आमच्याकडे असणाऱ्या महानगरपालिकांना निधी मिळत नाही अशी तक्रार आम्ही करू शकतो, याला काही अर्थ नाही। महायुतीमध्ये प्रचंड समन्वय आहे आणि त्या समन्वयातून आम्ही सगळे एकत्र काम करतो। प्रत्येक युतीतल्या पक्षाकडे चांगले खाते आहेतच एक एक, त्यामुळे त्या अशा पद्धतीचं कोणी सांगत असेल तर मला असं वाटतं की ते काही खरं नाही। संत नामदेव महाराज पालखी बीड जिल्ह्यात दाखल आहे। बीड जिल्ह्यातील जवळबन इथं जल्लोषात पालखीचं स्वागत आहे। नामदेव जनाबाईंच्या वेशात या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न आहे। या संत शिरोमणी नामदेव महाराज या पायी पालखी दिंडी सोहळ्याचा आज 31वा वर्ष जोडबनमध्ये साजरा होत आहे। दिंडी या ठिकाणी आज आलेली आहे। अश्वरिंगण सोहळा या ठिकाणी आत्ताच पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी नवीन पुतळा या ठिकाणी स्थापन झालेला आहे। त्यांच्या या रिंगण सोहळ्यामध्ये ते एक आकर्षण या ठिकाणी पाहायला मिळालं। जोडबनचे सर्व भाविक भक्त यावर्षी पावसाने उघडीप दिल्यानं वारकऱ्यांची संख्या अधिक आहे। निश्चितच आता या सर्व वारकऱ्यांचा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं इथं भोजन सोहळा होणार आहे। तरडगावचा मुक्काम आटपून माऊलींची पालखी फलटणच्या दिशेनं मार्गस्थ आहे। संपूर्ण पालखी मार्गावर भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम दिसतोय। माऊली लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।